15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना? सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयानं काही ना काही संपर्क असतो, त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय वाईट, ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. तुमच्या नेत्यांचा काही आरोप आहे? नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केस अधिकारी आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. खरं तर न्यायालयाचा निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय, असं या वक्तव्याने समोर येतंय. ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी नाही मिळाला, निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा, हे राजकीय नेते ठरवतात. पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आता आपण बोललो, हे तसाच हा प्रकार आहे. प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे. ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं. एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात, हे सगळं भाजप घडून आणतात. पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा, म्हणजे घटनेचा काही संबंध भाजपशी नाही. भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार? त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं. पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळचणी लावतात? भाजपच्याच. आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना, ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे, त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहित नाही की आपल्या पक्षात वीज खासदार आले म्हणून. अशी तर स्थिती आहे देशाची. खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही नाही नाही, असे काही ऑफर विफर नाही, मला काही यायचं काही कारण नाही. केवळ 3 आमदार, तुमच्या सगळे 4 आमदार आणि 100 साधारणतः 125 सगळे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, अशी तुमच्या शेतीची अवस्था झालेली आहे. पूर्वी हा पूर्ण मराठा म्हणजे 1 नंबरवर 2 नंबरवर राहायचा, बालेकिल्ल्याच्या पुढचा बालेकिल्ला, आता ही अवस्था झाली. आता पुढच्या काळात टिकून राहील का? हे पहा, एकतर हे ज्या लोकांवर पक्षांनी अतिविश्वास ठेवला आणि ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे या लोकांनी सत्ता संपत्तीच्या बळावर लोकांना प्रलोभनं देऊन मला असं वाटतं फोडला. पण ठीक आहे ना, एवढं होऊनही 4 वर्ष झाले, एवढं होऊनही शिवसेना आहे ना. 60 आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे 3 खासदार निवडून आलेलेच आहे ना या मराठवाड्यामध्ये. या महाराष्ट्रात 9 निवडून आलेलेच आहे ना खासदार. त्याच्यावर शेवटी जनता महत्वाची, मतदार महत्वाचा आहे. आणि म्हणून इथं मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळं, त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी गेला म्हणजे संघटना संपली असा त्याचा अर्थ होत नाही. हळूहळू आता संपुष्टाकडे येत नाही असं वाटत नाही का? कारण खासदार होते ते खासदार झाले, आता राहिले 3 आमदार, 4 आमदार, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची अवस्था अशी आहे. म्हणजे ठाकरे हा आवाज मराठवाड्यातून हळूहळू गायब होतो असं वाटत नाही? बिलकुल गायब होणार नाही. हे पहा, चेंडू जेवढा दाबला जातो तेवढा तो उसळून वरती येत असतो, एवढंच सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेला, उद्धवजींच्या, तेवढ्याच ताकदीनं येणार काळात ही संघटना तरुण पिढीच्या भरोशावर नक्की उफाळून येईल आणि या लोकांना पूर्णपणे यांचं नामोनिशाण ठेवण्याने अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेलाच. 19 तारखेच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे गोरेगावला, त्या ठिकाणी ठाकरेंचे म्हणजे तुमचे खासदार व्यासपीठावर दिसतील आणि त्या दिवशी प्रवेश होणार असं. यांचा काय वर्धापन? हे तर भाजपचा वर्धापन दिन आहे, तो यांनी साजरा केला पाहिजे. शिवसेनेचा वर्धापन दिन यांनी काय स्थापन यांनी करायचं गरज आहे? यांनी कधी स्थापन केली शिवसेना? यांनी शिवसेना कधी स्थापन केली? यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची ज्या दिवशीची स्थापना आहे भाजपची,
त्या दिवशी करा त्यांनी, यांचा या शिवसेनेशी काय संबंध आहे? विस्तार से पूछिए आप, विस्तार से। ऑपरेशन टाइगर के बारे में जो कंट्रोवर्सी चल रही है उसके बारे में आप क्या कहें? ये चर्चा तो पिछले साल 2 साल से चल रही है। ऑपरेशन टाइगर की चर्चा तो चल रही है, लेकिन हुआ तो कुछ नहीं है। अभी भी चर्चा ही चल रही है, हुआ तो कुछ नहीं। क्या आप इन चर्चाओं को खारिज कर रहे हैं? अभी तक तो मैं खारिज कर रहा हूँ, यही बताता हूँ। कोई हुआ नहीं तो उसको खारिज करना ही है। लेकिन आपके नेता ही बता रहे 15 कोटी का सौदा। अब ऐसी ऑफर दी जा रही होंगी ना, ऐसी ऑफर दी जा रही होंगी, क्योंकि इनके पास बाकी पैसे की जगह है क्या? जनता में नहीं जा सकते, फिर चुन के क्यों नहीं लाए उस टाइम उन्होंने ज्यादा एमपी? जो चुन के आए हमारे, उनके पीछे क्यों लगे? तुम्हारे तो गिरा है। तुम्हारे चुन के नहीं आए, इसका मतलब तुम्हारी ताकत नहीं थी। अभी तुम जो चुन के आए उनके पीछे लगे। फिर भी आपके नेता स्पीकर को एक पत्र लिखकर कहा है कि यदि पार्टी या कुछ सांसद अलग समूह बनाने की विलय की मांग करते हैं तो उसे मान्यता न दी जाए। देखो, पार्टी को कुछ ना कुछ तो कदम उठाना पड़ेगा। जिस प्रकार चर्चा चालू है, उन्होंने किसका नाम लिखा है क्या? नहीं लिखा है। इसके बारे में कंप्लेंट की क्या? तो नहीं की है। लेकिन मैं समझता हूँ ये लीगल कदम तो पार्टी को उठाना चाहिए। उस पत्र में दल बदल विरोधी कानून और सुप्रीम कोर्ट के फैसले का भी हवाला दिया है। बिल्कुल सही लेटर दिया है पार्टी ने। पार्टी को ऐसे तो कदम उठाना पड़ेगा। सर, शिंदे गढ़ की ओर से शाइना एनसी ने कहा है कि हम इस ऑपरेशन टाइगर में सक्सेसफुल होंगे। तो शाइना एनसी कौन सी पार्टी में, वही समझ में नहीं आता। क्योंकि बीजेपी की स्पोक्स पर्सन थी, वो कुछ तो भी भारतीय कौन था, ये जो मीडिया का उसका चेयरमैन थी। फिर इधर आके और वरड़ी में किधर वो कैंडिडेट बनी और बीजेपी का कुछ तो बने। अभी कहाँ से उसको ये शिंदे सेना का बात करके समझ में नहीं आ रहा हूँ। शाइना एनसी क्या इतनी बड़ी कद्दावर नेता शिंदे गुट की नहीं है? इम्तियाज जलील ने कहा है कि 2029 में ये लोकसभा 2029 का जो चुनाव है लोकसभा का, वो उसके बाद चुनाव नहीं होगा, वो अंतिम चुनाव है। मतलब अभी ही ये स्थिति निर्माण हुई है। अभी महाराष्ट्र में जो 17 विधान परिषद की जगह है, उसमें से 6 जगह इलेक्शन ही नहीं हो रहा है। पिछले समय जिला परिषद के इलेक्शन हुए, नगर पालिका हुए, उसमें 30-40% जगह इलेक्शन ही नहीं हुए, अनअपोज हुए। ये क्यों हुआ? प्रेशर टैक्टिसेस। वो तो छोड़ो, अभी कोऑपरेटिव का देखो, अच्छे लोग के फॉर्म उड़ा दिए गवर्नमेंट के लोगों ने, कोऑपरेटिव डिपार्टमेंट के। इसलिए इलेक्शन उनको होना ही नहीं, जो बीजेपी को बोला उसको चुन के आना है। ऐसी प्रकार सिलेक्शन ही होने वाला है। आगे उन्होंने ये भी कहा है कि अगर बीजेपी कंटिन्यू रहती है तो लोकतंत्र की तरफ खत्म करके वो हुकुमशाही की तरफ जा रही है। हुकुमशाही तो अभी ही देश में है। जिस प्रकार ईडी, सीबीआई, इनकम टैक्स, इनके माध्यम से सामान्य लोगों को, जो पॉलिटिकल विरोध करते हो लोगों को तकलीफ दी जा रही है, ये सब हुकुमशाही नहीं होती है। अब हुकुमशाही तो हिंदुस्तान में शुरू, ऐसा समझने कोई हरकत नहीं। थैंक यू।